नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र. तुमच्या फॅमिलीमध्ये कोणी गर्ल चाइल्ड आहे म्हणजे मुलगी आहे तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. कारण की तिचा जन्म झाल्यापासून मग तिच्या आरोग्य तपासणी झालं, मेडिक्लेम झालं, शिक्षणाचा खर्च झाला आणि विवाहापर्यंत या संपूर्ण प्रवासामध्ये भारत सरकार वेगवेगळ्या योजना आणतोय. म्हणजे आर्थिकच मदत नाही तर भरपूर साऱ्या गोष्टींची मदत इथे आपल्याला मिळते आणि अनेक जणांना या स्कीमबद्दल, या योजनांबद्दल माहिती नाही आहे. तर बेस्ट 5 अशा योजना तुम्हाला सांगणार आहे. जर का तुमच्या फॅमिलीमध्ये मुलगी आहे तर नक्की तुम्ही याचा फायदा घेऊ शकताय. कारण की कालच मला एका मुलीची आई भेटली होती. तिने सांगितले की आता माझ्या मुलीचा पुढचा खर्च करणं मला जमत नाहीये तर काय करावं. तर त्यांना मी आज जी 4थी स्कीम सांगणार आहे त्याच्याबद्दल माहिती दिली, जेणेकरून ते त्यांच्या मुलीचं शिक्षण पुढे कंटिन्यू करू शकणार आहात. कारण की तिचे वडील नाहीये त्यामुळे त्यांना तो खर्च जमत नव्हता, पण या योजनेमुळे ती तिचं शिक्षण पूर्ण करू शकते. तर अशा भरपूर साऱ्या चांगल्या योजना आजच्या व्हिडिओ सांगतोय. महत्त्वपूर्ण हेल्पफुल व्हिडिओ आहे, त्यामुळे जास्तीत जास्त शेअर करा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा. चला तर बघूया डिटेलमध्ये. तर सगळ्यात पहिली स्कीम भरपूर पॉप्युलर आहे, अनेकांना माहिती आणि भरपूर जण फायदा पण घेत आहे. विथ कॅल्क्युलेशन मागे एका व्हिडिओमध्ये पण सांगितलं होतं. कुठली स्कीम आहे तर सुकन्या समृद्धी योजना भारत सरकारतर्फे राबवली जाते, खास करून मुलीच्या शिक्षणासाठी आणि तिच्या विवाहासाठी. थोडक्यात काय, पोस्ट ऑफिसमध्ये आपण अकाउंट ओपन करू शकतोय. याचे फायदे असे की आपल्याला 8% व्याजदर मिळतो, जो की कमी जास्त होऊ शकतोय, पण सध्या 8% चालू आहे. करात सूट मिळते म्हणजे आपल्याला टॅक्स बेनिफिट मिळतो. मुलीच्या 21व्या वर्षानंतर हे अकाउंट म्हणजे ही स्कीम परिपक्व होते, तेव्हा जे पण पैसे आपण सेव्ह केले ते आपण काढू शकतोय. किंवा मुलीच्या शिक्षणासाठी किंवा 18 वर्षानंतर तुम्ही तिचं लग्न करताय तर त्यासाठी 50% रक्कम तुम्ही या योजनेतनं काढू शकताय. किंवा 21 वर्ष झाल्यानंतर पूर्ण काढू शकताय, कुठलाही टॅक्स तुम्हाला लागणार नाही. महत्त्वाचं म्हणजे ज्यांना त्यांच्या मुलीचा आणि शिक्षणाचा खर्च सतावतोय त्यांच्यासाठी बेस्ट आहे. तुमच्या मुलीचं वय 10 वर्षाखाली असावं. म्हणजे जर का तुम्हाला या योजनेचा फायदा घ्यायचा आहे तर तुमची जी मुलगी आहे तिचं वय 10 पेक्षा कमी आहे तर तुम्ही ते अकाउंट ओपन करू शकताय. दुसरं म्हणजे एका कुटुंबातील 2च मुलींसाठी हे अकाउंट ओपन करू शकताय. म्हणजे 2 पेक्षा जास्त मुली आहेत तर कुठल्याही 2 मुलींसाठी तुम्ही हे अकाउंट ओपन करू शकताय. अर्ज कसा करायचा तर जवळच्या पोस्ट ऑफिस किंवा राष्ट्रीयकृत बँक आहे त्याच्यामध्ये जायचा, सुकन्या समृद्धी योजनेचा फॉर्म मागायचा, मुलीचं जन्म प्रमाणपत्र, आधार कार्ड, पॅन कार्ड हे पालकांचं लागणार आहे आणि पत्त्याचा पुरावा तुम्ही इथे देऊन हे अकाउंट ओपन करू शकताय. मिनिमम वर्षाला तुम्ही 250 रुपये टाकू शकताय, मॅक्झिमम 1.5 लाख रुपयांपर्यंत. मग तुम्ही महिन्याला जरी 250 टाकताय किंवा 100 रुपये जरी टाकताय किंवा वर्षभरामध्ये जरी तुम्ही 500 रुपये सेव्ह करताय तरी चांगली गोष्ट, पण जेवढे जास्त तुम्ही करणार सेव्ह तेवढं तुमच्यासाठी चांगलं असणार आहे. त्यानंतर दुसरी आणि महत्त्वाची म्हणजे अनेक जणांना मुली नकोशा असतात, मग त्यांच्या जन्माचं स्वागत करण्यासाठी, शिक्षणाला पाठबळ देण्यासाठी दुसरी योजना आहे माझी कन्या भाग्यश्री योजना. जबरदस्त योजना आहे. यामध्ये काय असतं, जन्माचे स्वागत करण्यासाठी आणि शैक्षणिक पाठबळ देण्यासाठी राज्य शासनाची योजना आहे. ज्यामध्ये फायदा असा आहे की पहिल्या 2 मुलींसाठी 50,000 रुपयांपर्यंत विमा व बचत रक्कम मिळते, जी की एक चांगली गोष्ट आहे. शैक्षणिक हप्त्यांमध्ये रक्कम मिळते आणि कन्या भ्रूहत्या थांबण्यासाठी हे प्रोत्साहन देते. महत्त्वाचं म्हणजे तुमच्या घरामध्ये म्हणजे एक मुलगी झाली आणि तुम्ही कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया केली आहे किंवा 2 मुली झाल्या आहेत त्यानंतर तुम्ही कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया केली आहे, त्यासाठी तुम्ही हे पात्र असणार. म्हणजे 2 मुलींपर्यंत तुम्हाला हे मिळू शकताय. मुलगा जर झाले तर या योजनेचा फायदा मिळणार नाही. कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 7.5 लाख रुपयांपेक्षा कमी आहे, फायदा घेऊ शकताय. आणि कुटुंब नियोजन पाळले असावे म्हणजे ती शस्त्रक्रिया केलेली असेल मुलगी झाल्यानंतर तर तुम्ही या योजनेचा फायदा घेऊ शकताय. यासाठी अप्लाय कसं करायचं तर महिला व बाल विकास विभाग आहे यांचं जे कार्यालय आहे तिथे आपण संपर्क करू शकतोय किंवा ग्रामसेवक, अंगणवाडी का सेविका यांच्या मदतीने तुम्ही फॉर्म भरू शकताय. हे डॉक्युमेंट कुठले कुठले लागतात इथे दिले, जसं की जन्म प्रमाणपत्र, उत्पन्नाचा दाखला, आधार कार्ड, पॅन कार्ड आणि पासपोर्ट साईज फोटो. यामध्ये बघा 2 प्रकारचे फायदे मिळतात. म्हणजे एक मुलगी झाली, कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया केली किंवा 2 मुली झाल्या त्यानंतर कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया केली, त्यामध्ये तुम्हाला हे फायदे मिळतात. जसं की तुम्ही ते बघू शकताय, जन्म नोंदणी आवश्यक आहे, ज्यामध्ये पहिल्या मुलीसाठी 5,000, दुसऱ्या मुलीसाठी 2,500. त्यानंतर इथे बघा इन्शुरन्स मिळतो, LIC कडून 21,200 रुपयाचा विमा मिळतो, 1 लाख रुपये विम्याची रक्कम दिली जाते. भरपूर सारे बेनिफिट आहे. नैसर्गिक मृत्यू झाल्यावर 30,000, अपघाती मृत्यू झाल्यावर 75,000, 2 डोळे अथवा अवयव निकामी झाल्यास म्हणजे थोडक्यात लाईफ कव्हर तुम्हाला मिळतोय, जी की अत्यंत चांगली गोष्ट आहे आणि सरकारकडनं मिळते, त्यामुळे नक्की याचा फायदा घेतला पाहिजे. तुम्हाला जर यावर डिटेलमध्ये व्हिडिओ पाहिजे असेल तर नक्की कमेंट करा. त्यानंतर तिसरी जी स्कीम आहे ती लेक लाडकी योजना
योजना जबरदस्त स्कीम आहे. मुलीच्या जन्मांतरापासून शिक्षण, विवाहासाठी टप्प्याटप्प्याने आर्थिक मदत देणारी सगळ्यात चांगली ही योजना म्हणू शकतोय आपण. थोडक्यात काय, मुलीच्या जन्माच्या वेळेस 5,000 रुपये मिळतात. पहिली, 6वी, 11वी वर्गात प्रवेश घेतल्यानुसार अनुक्रमे म्हणजे पहिलीत घेतल्यावर 4,000, 6वीत घेतल्यावर 6,000 आणि 8वीत तुम्ही जर ॲडमिशन तिचं घेतलंय तर 8,000 रुपये मिळतात. 18 वर्ष पूर्ण झाल्यानंतर 75,000 एक रकमी रक्कम मिळते. म्हणजे एकूण लाभ हा 1,00,000 रुपयांपेक्षा जास्त मिळतो. त्यामुळे ज्यांच्या घरात मुली आहेत त्यांनी नक्की याचा फायदा घ्या, लेक लाडकी योजना. आता यासाठी पात्रता काय, तर फक्त 2 मुलींपर्यंत आहे. मुलीच्या जन्मानंतर नोंदणी करणे आवश्यक आहे. कुटुंबाचे आर्थिक उत्पन्न 1,00,000 रुपयांपेक्षा कमी असावं आणि लाभासाठी कुटुंब नियोजन आवश्यक आहे. ओके, अर्ज कसा करायचा, तर जवळच्या अंगणवाडी केंद्रामध्ये किंवा महिला व बाल विकास विभागात जाऊन तुम्ही संपर्क करू शकताय, हा फॉर्म घेऊ शकताय आणि अर्ज करू शकताय. हे डॉक्युमेंट इथे लागतात. त्यानंतर मुलीच्या शिक्षणाच्या खर्चासाठी चौथी जी बेस्ट स्कीम आहे ती आहे विद्यार्थिनी शिष्यवृत्ती योजना. म्हणजे गर्ल्स स्कॉलरशिप महाराष्ट्र सरकारतर्फे ही राबवली जाते. खास करून तुम्ही जर SC, ST, OBC, EWS वर्गातील आहात तर तुम्हाला अजून एक्स्ट्रा लाभ मिळतो. म्हणजे 5वी ते 12वीतील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती म्हणजे स्कॉलरशिप दिली जाते. दरवर्षी 1,000 रुपयांपासून 12,000 रुपयांपर्यंत ही रक्कम दिली जाते. म्हणजे थोडक्यात अनेक मुलींचं शिक्षण हे पैशांअभावी राहून जातं, त्यासाठी ही मदत केली जाते. यासाठी पात्रता काय, तर महाराष्ट्रातील रहिवासी पाहिजे, SC, ST, OBC, EWS प्रवर्गातील पाहिजे, पालकांचे उत्पन्न हे मर्यादा अंतर्गत असावे आणि नियमित शाळा आणि कॉलेजमध्ये ऍडमिशन म्हणजे गेलं पाहिजे. ते ऍडमिशन घेतलं पैशासाठी शाळेत जात नाही असं नकोय. अर्ज कसा करावा, तर महाराष्ट्र सरकारची वेबसाईट आहे, यावर तुम्ही करू शकताय. सगळा लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये टाकून देईल. यावर डिटेलमध्ये व्हिडिओ पाहिजे असेल, कसं अप्लाय करायचं, कसा फायदा घ्यायचा, कसे डॉक्युमेंट, कसा फॉर्म भरायचा, तर नक्की कमेंट करा. त्यावर पण व्हिडिओ बनवेल. कुठले कुठले डॉक्युमेंट लागतात तर तुम्ही ते बघू शकता. हे सगळे डॉक्युमेंट तुम्हाला लागणार आहे. त्यानंतर 5वी आणि महत्त्वपूर्ण योजना आहे बालिका संजीवनी योजना. थोडक्यात काय, मुलींच्या आरोग्याचा विचार करून ही योजना राबवली जाते. खास करून किशोरवयीन मुलींसाठी. म्हणजे किशोरवयीन मुलींसाठी आरोग्य मोफत तपासणी आहे, लोहतत्वाच्या गोळे झाल्या, पोषण आहार झाल्या, म्हणजे थोडक्यात त्यांच्या आरोग्यासाठी ज्या बेस्ट गोष्टी आहेत त्या प्रोव्हाइड केल्या जातात. शाळांमध्ये आरोग्य कॅम्प्स केले जाते. वय त्यांचं 11 ते 18 मध्ये आहे. फायदा घेऊ शकताय. शहरी आणि ग्रामीण शाळेतील मुलींसाठी आहे आणि विशेषतः सरकारी शाळेमधील विद्यार्थ्यांसाठी ही स्कीम बेस्ट आहे. अर्ज कसा करावा, तर नाव नोंदणी करून तुम्ही या योजनेचा फायदा घेऊ शकताय. तर बघितलं, या होत्या बेस्ट 5 स्कीम. या व्यतिरिक्त अजूनही भरपूर साऱ्या योजना आहे. त्याबद्दल तुम्हाला माहिती पाहिजे असेल तर नक्की कमेंट करा. डिटेलमध्ये माहिती डिस्क्रिप्शनमध्ये टाकली आहे. व्हिडिओ आवडला तर लाईक करा. ज्यांच्याकडे मुली आहे, ज्यांना या योजनेचा फायदा घेतला पाहिजे असं तुम्हाला वाटतं, त्यांच्यासोबत शेअर करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.